चा एक डाव 3 पक्षांची झोप उडाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाप कोण अखेर सिद्ध झालं. राजकारणात डोळ्यांना जे दिसतं ते कधीच खरं नसतं आणि जे खरं असतं ते सहजासहजी कुणाला दिसत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक रहस्यमय पर्व सुरू झाला आहे की ज्याचा कोणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. राज्याच्या राजकारणात एक व्यक्ती अक्षरशः 3 मोठ्या पक्षांना कसा काय गार करू शकतो याच्यावर सुरुवातीला कोणाचा भरोसा बसला नाही. पण जेव्हा पडद्यामागची हालचाल आणि गुप्त बैठक समोर आली आणि त्यानंतर राज्यातील सोडा देशातील मोठ्या मोठ्या पक्षांचे नेते देखील हादरले आहेत. 28 जानेवारी रोजी दुर्दैवी विमान अपघातात अजितदादांचा प्रवास थांबला. खरं तर त्यांच्या जाण्याने सत्तेची समीकरणे मुळापासून हादरून टाकली होती. अजितदादांच्या जाण्याने दादांची राष्ट्रवादी पोरकी झाली होती. पण याच राष्ट्रवादीवर नियंत्रण कोणाचं राहणार यासाठी जेव्हा राष्ट्रवादीतल्या काही मोठ्या नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती तर काहींनी डायरेक्ट दिल्लीचे दरवाजे ठोठावले होते. पण तेवढ्यात सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या. आता सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की त्यांनाही काम करायला भाग पाडला आहे. ते त्यांच्याच पक्षातल्या काही मोठ्या नावांनी की ज्यांना सुनेत्रा वहिनींना पुढे करायचं होतं आणि सगळी मोठी पदं आपल्या पदरात पाडून घ्यायची होती असं बोललं जात होतं. पण जेव्हा महाराष्ट्राच्या या राजकीय पटावर एक अदृश्य हात अशा काही चाली करून गेला की ज्याची कल्पना ना दिल्लीला आली ना मुंबईला आली, पण जेव्हा ही चाल उघड झाली, जेव्हा या चालीने असे काही मोहरे पाडले त्यांनी अक्षरशः सगळ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांच्या झोपा उडाल्या आहेत. लोकांना वाटलं नव्हतं की एक व्यक्ती ज्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आलं, एक व्यक्ती ज्याचं वय प्रचंड झालं आहे, अनुभव दांडगा आहे, पण तब्येत साथ देत नाही म्हणून दवाखान्यात ऍडमिट केलं गेलं होतं. त्या लोकांना वाटत होतं की यांचा अध्याय आता संपला आहे. पण त्यांनी हे एक असं काम केलं की ज्यामुळे त्यांचा खरा अध्याय आता सुरू झाला आहे. सगळं राजकारणाचं चित्रच पलटवणारा एक गेम साहेबांनी केला, गुप्त गेम की ज्याने अक्षरशः सगळेजण धक्क्यात आहेत. मग नेमकं असं काय घडलं, काय रहस्यमय घडामोडी घडल्या की ज्यामुळे 3 पक्षांच्या पायाखालची जमीन सरकलीये? महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक असा भूकंप घडवणारी काय गोष्ट घडली आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षांपासून अनेक सत्तापालट महाराष्ट्राने पाहिले आहेत. अशी समीकरणं जुळताना आणि तुटताना पाहिली आहेत की ज्याचा विचारच कुणी केला नव्हता. लोकांचा राजकारणावरून भरोसा उडाला होता अशी चर्चा जोर धरू लागली होती. पण तेवढ्यात काही जे नेते होते, काही जे मंत्री होते, त्यांची नावे लोकांच्या मनात कोरली गेली होती. ती नावं होती, त्याच नावांपैकी सगळ्यात लोकप्रिय नाव होतं अजितदादांचं. 28 जानेवारी रोजी त्या दुर्दैवी अपघातात अचानक दादा निघून गेले आणि महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली. आधीच महाराष्ट्रामध्ये सत्तापालट, विलिनीकरण अशा प्रकारच्या चर्चांनी जोर धरला होता. पण तेवढ्यात दादांची अचानक एक्झिट झाल्याने सगळीकडे वातावरणामध्ये एक प्रकारचा संशय निर्माण झाला होता. आता काय होणार, काय होणार? दादांच्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार का? एकीकडे एक गट म्हणत होता विलिनीकरणासाठी दादा तयार होते, तर दुसरा गट म्हणत होता नाही, दादांचा काही विलिनीकरणाचा विषय नव्हता. ही सगळी चर्चा होत असतानाच अवघ्या 24 तासात दिल्लीपासून मुंबईच्या सत्ता केंद्रांमध्ये अचानक काही हालचाली सुरू झाल्या. याची कल्पना कुणी स्वप्नातही केली नव्हती. खरं तर आज जे घडलं, साहेबांच्या एका डावाने 3 पक्षांची झोप उडाली खरी, पण याची सुरुवात जी झाली होती ती दादा ज्या दिवशी गेले होते त्याच्या रात्रीपासून झाली होती. लोकांना आजपर्यंत काय काय झालं हे सगळं माहीत आहे. जे टीव्हीवर दाखवलं तेवढंच माहिती आहे, पण टीव्हीच्या पडद्यामागे गुप्त ठिकाणी काय बैठका झाल्या आणि कोणी कशी मोर्चे बांधणी केली हे कोणालाच माहिती नव्हतं. साहेब हे चाणक्य आहेत. साहेब हे राजकारणाच्या महाभारतातले भीष्म पितामह आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी त्यांनी बारीक लक्ष ठेवलं होतं. मांजर जसे डोळे झाकून दूध पिते, मांजरीचे डोळे झाकलेले असतात आणि सगळे जग तिच्याकडे पाहत असतं. पण साहेबांनी मांजरीला डोळे झाकून दूध पिऊ दिलं. तिला संशय येऊ दिला नाही की माझं तुझ्याकडे लक्ष आहे. खरं तर हा जो डाव त्यांनी टाकला आहे तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने टाकला आहे. राजकारण खळबळून निघालं जेव्हा दादांची अचानक एक्झिट झाली. ज्यावेळेस ही एक्झिट झाली होती त्यावेळेस अशा काळात सुतक पाळलं जातं, पण त्याच वेळेस राजकारणाची नवी समीकरणे मांडली जात होती. सत्तेचे दोर सध्या ज्यांच्या हातात आहेत त्या दिल्लीतील मोठ्या पक्षाच्या आशीर्वादाने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अचानक कमालीचे सक्रिय झाले. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, राष्ट्रवादी आता कोणाची?
पवार कुटुंब की हे दोन बाहुबली. पण त्यांना कदाचित हे माहीत नव्हतं की ते ज्या खेळाचे खेळाडू बनू पाहत आहेत त्या खेळाचे नियम थोरल्या पवारांनी अनेक दशकांपूर्वीच लिहून ठेवले आहेत. इकडे चर्चा रंगत होती, पण साहेबांनी एक चक्रव्यूह रचला होता की ज्यामध्ये अनेक जे लोक होते ते अडकत चालले होते. त्यावेळेस त्यांनी सुप्रियाताईंच्या खांद्यावर जबाबदारी दिली होती. खरं तर सुप्रियाताईंच्या त्यावेळेच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत लोकांनी चर्चा केल्या होत्या की सुप्रियाताईच आता राष्ट्रवादीच्या पूर्ण सर्वेसर्वा होणार असं लोकांना भासत होतं. पण त्यांना ती जबाबदारी साहेबांनी दिली होती. ती जबाबदारी काय होती आणि नेमका आज काय नवीन स्फोट घडला आहे ज्याच्यामुळे 3 पक्षांची झोप उडाली आहे. ताईंच्या खांद्यावर एक जबाबदारी देण्यात आली होती, ती म्हणजे दादांच्या जाण्यानंतर पार्थ आणि जय हे अजूनही राजकीय दृष्ट्या कोवळे आहेत, तर सुनेत्रा वहिनी राजकारणात तितक्याशा सरावलेल्या नाहीत, असा एक सूर जाणीवपूर्वक लावला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दिवशी सुप्रियाताईंनी ज्या पद्धतीने पदर खोचून मैदानात उतरण्याचं आवाहन केलं ते पाहून अनेकांना वाटलं की हे केवळ भावनिक आवाहन नाही तर एका मोठ्या राजकीय प्लॅनचा भाग आहे. थोरल्या पवारांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व खेळ मांडला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा अचानक वाऱ्यासारख्या पसरल्या. तारीखही निश्चित झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. पण या विलिनीकरणात सर्वात मोठा अडथळा कोण होता? तपास यंत्रणा आणि राजकीय विश्लेषकांच्या मते या प्रक्रियेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या 2 नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. जर पवार कुटुंब पुन्हा एक झालं तर या दोघांचं महत्त्व संपुष्टात येईल, ही भीती त्यांना सतावत असावी. त्यांच्याकडे उरलेला एकमेव मार्ग होता तो म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणे. पण तिथे गेल्यावर त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली असती. घर की मुर्गी दाल बराबर अशी त्यांची अवस्था होण्याची दाट शक्यता होती. आणि या सर्व परिस्थितीला कारणीभूत ठरत होते ते म्हणजे थोरले पवार. पवारांविषयी राजकारणात एक वाक्य प्रसिद्ध आहे, ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे करतात त्याबद्दल कधीच बोलत नाहीत. रुग्णालयातील त्यांचे उपचार हे केवळ प्रकृतीशी संबंधित आहेत की त्यामागे काही राजकीय डावपेच आहेत यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. जसे एखादा चित्रपट क्लायमॅक्सच्या दिशेने जाताना मुख्य पात्र पडद्यामागून सूत्र हलवतं, तसेच पवार साहेब रुबी हॉलमधून सगळा फोकस आपल्याकडे वळवून खरा संघर्ष पडद्यामागे सुरू झाला होता. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी नरेश अरोरा यांसारख्या रणनीतिकारांना सोबत घेऊन शरद पवारांना धोबी पछाड देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. जेव्हा सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा अनेकांना वाटलं की पटेल तटकरे जोडीने बाजी मारली. पण बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की ही तर पवारांची चाल असू शकते. सुनेत्रा वहिनींना सत्तेत बसवून त्यांनी पक्षावर पवार कुटुंबाचा ताबा राहील याची खात्री केली. राष्ट्रीय अध्यक्ष बनू पाहणाऱ्या पटेलांच्या स्वप्नांवर यामुळे पाणी फिरलं गेल्याचं बोललं जातंय. पवारांनी एकाच वेळी 3 गोष्टी साध्य केल्या. 1. पक्षाचा ताबा कुटुंबाकडेच ठेवला. 2. बंडखोर नेत्यांना बाजूला सारलं. 3. विलिनीकरणासाठी पोषक वातावरण तयार केलं. हळूहळू एक एक मोहरा आपली जागा बदलू लागला आहे. नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ, अण्णा बनसोडे यांसारखे दिग्गज नेते आता विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही असे जाहीरपणे बोलू लागले आहेत. किरण गुजर यांनी तर असा गौप्यस्फोट केला की दादांच्या हयातीतच 90% विलिनीकरण ठरलं होतं. मग प्रश्न उरतो, हे नाकारणारे पटेल आणि तटकरे खरं बोलत होते की खोटं? या विरोधाभासामुळेच सामान्य कार्यकर्त्यांमध्ये या दोघांविरुद्ध संतापाची लाट उसळल्याचं चित्र दिसत आहे. कथेत नवा ट्विस्ट आला जेव्हा रोहित पवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक प्रेझेंटेशन सादर केलं. दादांच्या अपघाताबाबत त्यांनी निर्माण केलेलं संशयाचं धुकं हे कार्यकर्त्यांना पुन्हा हळवं करणारं ठरलं. या नॅरेटिव्हमुळे सामान्य शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आता पटेल तटकरे या दोघांना भाजपचे एजंट म्हणून पाहू लागला आहे. आजची परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा थोरल्या पवारांच्या प्रभावाखाली येताना दिसत आहेत. त्यांना माहीत आहे की ज्या नेत्यासाठी अजितदादा त्यांनी पवारांना सोडलं होतं तोच आता राहिलेला नाही. अशा वेळी पक्ष बेवारस सोडण्यापेक्षा पुन्हा मूळ मालकाकडे जाणं त्यांना सुरक्षित वाटतंय. सुनेत्रा वहिनी आता खमक्या भूमिकेत आहेत. त्यांनी पटेल आणि तटकरे यांच्या दबावाला बळी न पडता पवार कुटुंबाशी जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. रोहित, सुप्रियाताई, पार्थ आणि शरद पवार जेव्हा एका चौकटीत दिसतात तेव्हा राष्ट्रवादी बळकावू पाहणाऱ्यांचे मनसुबे आपोआपच धुळीस मिळतात. या सर्व खेळाचा सर्वात मोठा उलगडा हा आहे की परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, महाराष्ट्राच्या राजकारणातला कॅमेरा नेहमी शरद पवारांवरच रोखलेला असतो. ज्यांना वाटलं होतं की पटेल आणि तटकरे हे या खेळाचे किंग मेकर आहेत तेच आता पवारांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत.
पवारांनी आपल्याच शिष्यांना अशा प्रकारे गुंतवलं आहे की त्यांना आता बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये.